आणि देणी किती आहे. मग देणीमध्ये आणि त्याच्यामध्ये मग स्वतः मालकाचं भांडवल किती आहे, नफा गेल्या वर्षात त्या पिकात थोडा काय आपण ठेवला का. म्हणजे कसं असतं की व्यापारी संस्थांचा असा जो नफा होईल किंवा इतर कंपन्या वगैरे असतात किंवा बँक असते, झालेला प्रॉफिट जो असतो तो प्रॉफिट सभासदांनी मागितला असतो. बरोबर. एखादी कंपनी जर असेल उदाहरणार्थ या ठिकाणी आणि एमआयडीसीमध्ये कारखाना वगैरे आहे किंवा एखादी सहकारी संस्था आहे किंवा आमची समाजाला रवण आर्थिक संस्था किंवा जनता गैरनिर्माण संस्था, नफा जो झाला तो आपण नफा काय करतो स्वतःवर निवडून द्याला. तो नफ्यावरती अधिकार हा सभासदांचा असतो. नफ्यावरती अधिकार हा सभासदांचा असतो. तो सभासदांना नफा दिला निवडणुकीच्या रूपात दिला पाहिजे, पण सगळाच नफा सभासदांना निवडून नाही चालला. उद्या संस्थेचा आपल्याला विकास करायचा आहे, त्यापैकी नफ्याचा भाग बराचसा भाग संस्थेमध्ये राखून ठेवायचा. म्हणजे वेगळा निधीच्या रूपात बिल्डिंग पार्ट, संस्थेला उद्या भविष्यामध्ये बिल्डिंग पार्ट असेल तर नफ्याचा थोडासा भाग इमारती निधी म्हणून ठेवायचा, किंवा विद्यार्थी कल्याण निधी किंवा घसारा निधी किंवा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन गुंतवणूक चढ उतार संस्थेने शेअर मार्केट गुंतवणूक केली आणि अचानक शेअर मार्केट घसरलं तर तो लॉस होईल, तो लॉस कसा भरून काढायचा, त्यासाठी गुंतवणूक चढ उतार म्हणजे असे अनेक मार्गाने या ठिकाणी निधी काढून ठेवायचा. आणि तो निधी या ठिकाणी बॅलन्सच्या लाईटसाठी दाखवला पाहिजे, त्याला स्वनिधी आपण म्हणतो. आणि मग तो स्वनिधी या ठिकाणी जेवढा मोठा असेल तो म्हणजे आपण म्हणतो बॅलन्स शीट शोध करण्याची पोझिशन म्हणजे बॅलन्स शीट संस्थेची आर्थिक स्थिती करत असते. मग ती आर्थिक स्थिती चांगली की म्हणजे नाजूक आहे की भक्कम आहे. ज्या संस्थेच्या बॅलन्स शीटच्या लाईट साईडला निधी मोठ्या प्रमाणात आहे ती संस्था भक्कम आहे, मोठ्या प्रमाणात निधी पाहिजे. मग तो निधी कोणाला तसा नका आणि थोडाफार नफा आणि समाधान निवडून होऊ द्यायचा विकाराला भीक दिला आणि दिलं पाहिजे असं बंद नाही, समाधान निवडून दिला पाहिजे असं काय बरं ना. निवडून किती टक्के दरम्यान द्यायला पाहिजे संचालक म्हणून ठरवणार आहे किंवा वार्षिक समिती ठरवलं जातं आणि दिलं पाहिजे बंद कुठं आहे. आणि त्यामुळे जी संस्था नफ्याचा बराचसा भाग संस्थेमध्ये राखून ठेवते वेगवेगळ्या निधीच्या रूपानं, ती संस्था भक्कमपणे उभी राहते. मग त्या निधीतून या ठिकाणी संस्था मोठ्या प्रमाणात आपली इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा अन्य या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये या ठिकाणी पाहून घेते आणि त्यातून संस्था ती मोठी होत असते. त्यामुळे बॅलन्स शीटच्या लाईफसाईडला फंड म्हणतात ज्याला फिनान्शियल पेशा लाईव्हला मोठ्या फंड आहे ते सुद्धा भक्कम आहे असं आपण निकष काढतो. लाईव्ह म्हणजे देणी बरोबर आहे, पण देणी म्हणजे स्वतःची देणी म्हणजे मालकाचं देणं आणि तेवढ्या प्रमाणात आपल्या असेट पण म्हणजे निधी आता गोळा केला तो काय केला, परत फंड जो आहे तो काय केला तो आपण असेटमध्ये गुंतवलेला आहे. म्हणजे नाहीच गुंतवला तर कॅश आहे किंवा कॅश आहे बँक अशा प्रमाणात आपण बॅलन्स शीट तयार करतो. तर असं मला आता याच्यामध्ये लेखांकन क्षेत्रातील करिअरच्या संधी काय काय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या संधी आहे. मी म्हणू शकतो की अकाउंटशी म्हणजे बीकॉमच्या संदर्भातील आहे की अकाउंटशी जो बीकॉम झालेला विद्यार्थी आहे त्याला सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. म्हणजे तुम्ही टॅलीचा कोर्स केला तुमच्याकडे कॉमर्सला एक अकाउंटन्सी विषय महत्त्वाचा आहे. बीकॉम 1, 2, 3 एमकॉम 1, एमकॉम 2 किंवा CS, IT वगैरे असे कोर्स आहेत. त्या ठिकाणी अकाउंटचा विषय फार महत्त्वाचा आहे की एखादा विद्यार्थी या ठिकाणी CS झाला, CS झाला, ICW झाला, मोठ्या प्रमाणात संधी आहे. किंवा नाही बाबा फक्त एखादा विद्यार्थी बीकॉम झाला तर त्याला सुद्धा या ठिकाणी खाजगी क्षेत्रामध्ये अकाउंट त्याला संधी आहे, बँकेमध्ये आहे, पतसंस्थेमध्ये, विकास सोसायटीमध्ये आहे, अनेक क्षेत्रामध्ये त्याला संधी आहे. नाही बाबा मला मी बीकॉम झालो एखाद्या सर्व संस्थेमध्ये मी अकाउंट लागू शकतो, किंवा नाही बाबा मी टॅक्स सेक्टरवर काम करतो, नाही बाबा मी बीकॉम झालो GDC अटेंड करतो, तुम्ही सदस्य ऑडिट करू शकता बरं का नाही. म्हणून अनेक प्रकारची संधी आहे. बरं आता कॉमर्सचा विद्यार्थी बेकार राहू शकत नाही, 4 पैसे कमवू शकतो. माझा एक पुण्य आहे त्याला मी बीटेक केलंय आणि एक माझा पुण्य आहे एमकॉम आहे फक्त. आणि मी मला सांगून आमच्या जवळ बोलाय करत नाही तर तुम्ही संचालक आहे आणि माझ्या ते घ्याला संचालक लावलं आहे त्याला 30,000 पगार आहे आणि BA झाल्या पोरग्याला 30,000 पगार आहे आणि BA झाल्या पोरग्याला 5 वर्ष मी त्याला खर्च केले आणि बीकॉम झाला एमकॉम झालं पोरगे इलेक्शन काढलं होतो आणि ते पोरगे एमकॉम झाले आणि ते 30-35,000 पगार आहे. म्हणजे बीकॉम झालेल्या विद्यार्थ्याला भरपूर संधी येत होता. इंडिपेंडंट व्यवसाय करू शकतो. बरं तुम्ही टॅक्स कन्सल्टंट ऑडिटरची कमी स्वतः इंडिपेंडंट करू शकतो. बरं नसेल मग बाकी आणि बीकॉम म्हणजे नॉट बीकॉम फॉर कॉमर्स, बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजे बीकॉम मीन्स भरपूर काम बरोबर. अशा प्रकारे या ठिकाणी आपण मला बोलवलं आणि 2 मिनिटं बोलण्याची संधी दिला त्याबद्दल सर्व नियोजकांचं आमचे मित्र पाटील सर आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो.